परीक्षेच्या तिसऱ्या स्वाध्यायाचं मार्गदर्शन करणार आहोत. आणि तिसऱ्या स्वाध्यायामध्ये समर्थांच्या 1750 अभंग रचना केलेल्या आहेत. त्यांची अभंग गाथा आहे, त्याच्यामध्ये इतके अभंग आहेत आणि त्यातले 50 अभंग आपल्या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी समावेश केलेला आहे. आपण पाहू की अभंग म्हणजे काय. अभंग म्हणजे ज्यांचा कधी भंग होत नाही, भंग पावत नाही किंवा नाहीसे होत नाही, त्यांना आपण अभंग म्हणतो. अनेक संतांचे आपल्याला अभंग माहिती आहेत. तुकारामांची अभंग गाथा तर प्रसिद्ध आहे. आम्ही नुकतेच देहूला गेलो होतो आता मागच्या वेळी. तिथे जिथे इंद्रायणीमध्ये अभंग त्यांचे बुडवले होते तिथल्या सावकारांनी, त्याच्या काठाशी तिथे त्यांचं मंदिर बांधलेलं आहे तुकारामांचं, आणि बाजूला मोठं अभंग गाथा म्हणून खूप मोठी इमारत बांधलेली आहे आणि मोठा परिसर वगैरे आहे. छान केलंय ते. तर त्यांचे अभंग माहितीये की ते इतके दिवस पाण्यात राहून सुद्धा तरंगून वरती आले, म्हणून अभंग कधीही भंगत नाही किंवा त्यांचा नाश होत नाही. तसेच हे समर्थांचे अभंगही फार कमी लोकांना माहितीये की दासबोध, आत्माराम, मनोबोध हे सगळ्यांना माहितीये, पण समर्थांनी अनेक काव्य रचना केल्या. त्यात हे अभंग रचना आहे त्यांची. त्यांची अभंग गाथा धुळ्याच्या वाग्देव मंदिरामध्ये आहे. तर आता पहिला प्रश्न साधकच्या तिसऱ्या स्वाध्यायामध्ये त्यांनी विचारला आहे की स्फुट अभंगांमध्ये ग्रंथारंभी समर्थांनी कोणकोणत्या देवांचे नमन कशा प्रकारे केले आहे, असं विचारलेलं आहे. म्हणजे दोन प्रश्न आले याच्यात. कोणत्या कोणत्या देवांचे नमन केले आहे आणि कशा प्रकारे केले आहे हे पण विचारलेलं आहे. तर समर्थांची भाषा तशी सोपी आहे. अभंग वाचला म्हणजे लक्षात येतं. आपण पाहतो की कोणत्याही आध्यात्मिक ग्रंथाचा आरंभ करताना सुरुवातीला मंगलाचरण असतं. दासबोधात सुद्धा पहिला समास मंगलाचरणाचा आहे, जरी त्याच्यामध्ये नंतर दुसऱ्या समासापासून स्तवन नमन आहे, पण पहिल्या समासाचं नाव हे मंगलाचरण आहे. आणि कारण पहिल्या याच्यामध्ये इथे या मंगलाचरणामध्ये पहिल्यांदा गणेश वंदन किंवा श्री गणेशाय नमः असं दिलेलं आहे. कारण गणपती ही बुद्धीची देवता आहे. त्या बुद्धीच्या जोरावरच मानवाने आपल्या प्रत्येक क्षेत्रात शोध लावले आहेत. विज्ञानात, अंतराळात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नुकतंच आपल्या भारताने एक चांद्रयान चंद्रावर पाठवलं. तिथे आपल्या भारतीयांनी चंद्रावर पाऊल ठेवलं. तो दिवस सगळ्या भारतभर दिवाळी सारखा साजरा केला लोकांनी. आणि म्हणून बुद्धीला खूप महत्व दिलेलं आहे समर्थांनी पण, बुद्धी आणि शक्तीला. तर ज्याला बुद्धी नसते त्याला आपण मतिमंद म्हणतो, कारण त्याला काहीच समजत नसतं काय कसं वागावं, कसं बोलावं. त्याचे आई वडील पण काळजीत असतात. अशी म्हणून सुरुवात त्यांनी गणेशाला वंदन करून बुद्धी मागितली आहे. आणि त्यानंतर मग त्यांनी शारदा, सरस्वती, शंकर, पार्वती अशा अनेक देवतांना वंदन आणि त्यांचं स्तवन केलेलं आहे. आणि कसं कसं केलं आहे हे थोडस तुम्ही अभंग वाचला तर तुमच्या लक्षात येईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते उत्तर लिहायचं आहे. दुसरा प्रश्नही पण अभंगच आहे. ऐसा देह तो नभे भूषण, याचा अभिमान कामा नये. समर्थांच्या या अभंगाचे आधारे स्पष्टीकरण करायचं आहे. हा 11वा अभंग आहे बहुतेक. तेरावा अभंग आहे अभंग गाथेमधला. 13वा अभंग आहे हा. तर इथे समर्थांनी काय दिलं आहे की आपल्याला माहिती आहे की नरदेह मिळणं हे फार दुर्मिळ गोष्ट आहे. जेव्हा मानवाचा जीवाचा पापपुण्याचा साठा समान झाला म्हणजे नरदेह मिळतो जीवाला.
मग तो परमार्थ मार्गावर वाटचाल करतो, त्यालाच या देहाचे नाशित्व माहिती असते. त्याला माहिती असतं की हा नश्वर देह आहे, हा कधी ना कधीतरी नाश पावणार आहे. पण माणसाला त्या देहाचा किती अभिमान असतो. आपण स्त्रियांना तर विशेषच असतो की मी सुंदर दिसली पाहिजे, कितीही म्हातारी झाली तरी मी तरुण दिसली पाहिजे, म्हणून ब्युटी पार्लर मध्ये जातात, अनेक प्रकारचे लेप लावतात, डोक्याला काळं लावून काळे केस करतात. हे सगळे पांढरे कधी ना कधी तर होणारच आहे तुमचे, पण तरीही त्याचा अभिमान आपण किती बाळगतो. म्हातारपण येतं तेव्हा एक एक अवयव क्षीण होत जातो. जाणवतं आपल्याला की आता माझी कंबर दुखते आहे, आता माझे पाय पूर्वीसारखे साथ देत नाहीत, मला चालायला त्रास होतो. हातापायांनाही पण तेवढी शक्ती नसते की आपण काही कार्य करू शकू. तरीही आपण त्याचा अभिमान बाळगतोच. आणि मग ते किती व्यर्थ आहे हे केव्हा कळतं, की जेव्हा सत्संगतीमध्ये जातो आपण, तेव्हा आपल्याला या नश्वरत्वाचा जाणीव होते की आपले सगळे नश्वर आहे, हे त्याचा अभिमान करायची गरज नाहीये, नाही केला पाहिजे अभिमान. असं त्यांनी सुंदर वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. तिसरा प्रश्न आहे याच्यातला, अभंग क्रमांक 21 मध्ये समर्थ निंदकाचे विचार कोणत्या शब्दात वर्णन करतात, ते सविस्तर सांगा म्हटलं आहे. हा प्रश्न तुम्हाला सविस्तर लिहायचा आहे. मोठा आहे तो अभंगही मोठा आहे आणि त्याचं तुम्ही वर्णन सविस्तर करायचं आहे. आपल्याला एक म्हण आहे आपल्या याच्यामध्ये की निंदकाचे घर असावे शेजारी, असा एक वाक्प्रचार आहे. कारण स्तुती करणारे, खोटे बोलणारे अनेक असतात. तोंडावर अनेक जण म्हणतात, वा वा, तुम्ही आज किती छान मार्गदर्शन केलं, आम्हाला खूप छान वाटलं, आवडलं. पण खरं बोलणारे फार कमी असतात, त्याच्यातल्या चुका काढून दाखवणारे कमी असतात. मग ते खरे असतात, खरं म्हणजे ज्यांना जिव्हाळा असतो, प्रेम असतं, ते तुमच्या चुका दाखवतात. तर त्याच्यामध्ये काय असतं की त्याचं वाईट वाटून न घेता आपलीच प्रगती करू शकतो आपण. आपल्या चुकांना सुधारणा करू शकतो आणि आपण आपली प्रगती करू शकतो. आपल्यातल्या दोषांची जाणीव निंदकांमुळेच आपल्याला होते. म्हणून त्याचा वाईट न वाटता ती दूर करायची, त्या उणीवा आपण दूर करायच्या. काही त्याच्यात असे पण लोक असतात की त्यांना समोरच्याच चांगलं पाहवतच नाही, असे निंदा करणारेही असतात. हा त्यांचा स्वभाव असतो. कारण समर्थ याच्यात म्हणतात की जगामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात, म्हणून लोक तसा ओक, म्हणजेच आपल्याला लोकांचं तोंड काही धरता येत नाही. तर अशा निंदकाचं वर्णन समर्थांनी या अभंगामध्ये केलेलं आहे की खूप भजन करतो आहे तर त्याला ढोंगी म्हणतात, आणि जो करतच नाही त्याला नास्तिक म्हणतात. ज्याला खूप मुलं बाळ असतात त्याला पण हा मातला म्हणतात, आणि मुलबाळ नाही तर नपुसक म्हणतात. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींमधनं समर्थांनी या अभंगामध्ये निंदकाचं वर्णन केलेलं आहे की किती कोणी चांगलं वागलं तरी त्याच्यातल्या उणीवा दाखवायच्या, असा स्वभाव असतो पुष्कळांचा. त्यानंतर चौथा प्रश्न आहे की अभंग क्रमांक 6 चे आधारे पांडुरंग आणि श्रीराम यांचे ऐक्य कसे दाखवले आहे. हा 6वा अभंग आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की येथे का उभा का श्रीरामा, मनमोहन मेघ श्यामा, असं ते वर्णन केलेलं आहे समर्थांनी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समर्थांचे आराध्य दैवत म्हणजे श्रीराम होते. कारण त्यांचं सगळं आयुष्यच राममय होतं. बालपणापासून त्यांना अनेकदा रामरायांनी साक्षात दर्शन दिलं होतं. त्याच्यामुळे त्यांना सगळीकडे रामच दिसत होता. म्हणजे इतका विश्वास आपल्या आराध्यावर, आपल्या देवावर असला पाहिजे माणसाचा की त्याला सगळीकडे तेच दिसलं पाहिजे. रीता ठाव या राघवे विण नाही, असे मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थांनी म्हटलं आहे.
तोघे तोची तो राम सर्वत्र आहे, असं त्यांचं वर्णन आहे. थोडीफार कथा माहिती असेल सगळ्यांना, की समर्थ पंढरपूरला गेले आणि तिथे पांडुरंगासमोर उभे राहिले, तर तेव्हा त्यांच्या मनात तर रामराया होते. आणि मग त्यांनी जे पाहिलं तिथे, की पांडुरंगाच्या मस्तकावर किरीट आहे, कानामध्ये मकराकृती कुंडले घातली आहे, कंठी कौस्तुभ मणी आहे, आणि अशी भूषित विठ्ठल मूर्ती पाहून समर्थांना काय वाटलं, की ही तर माझ्या रामाचीच आभूषण असल्याचा त्यांना भास झाला. तर तो विठ्ठल नाही, तर माझा रामरायाच आहे. पण हा असा कमरेवर हात ठेवून का उभा आहे निश्चल? जगामध्ये अशी परिस्थिती आहे, सगळीकडे यवन लोक, मुघल लोक अत्याचार माजवतात आहे. तेव्हा या रामरायांनी आपले चापबाण, धनुष्यबाण कुठे ठेवून दिले आणि कमरेवर हात ठेवून उभा आहे. भक्ताची अशी कधी कधी स्थिती होते, की तो आपल्या आराध्याला किंवा देवाला खडसावतो, जाब विचारतो, की अरे रामराया, तू असा निश्चल का उभा आहे हात कमरेवर ठेवून? तुला दिसत नाही का सगळीकडे अत्याचार माजलेला आहे? आणि अशा वेळी तू सक्रिय व्हायचं तर निष्क्रिय का उभा आहे, असा त्यांनी सवाल केला. तर समर्थांना रामराया कसे कसे दिसत होते, तर तुम्ही लोक कधीतरी सवाया समर्थांच्या वाचा. त्याच्यात वाराच्या सवाय ज्या आहेत, तर त्याच्यामध्ये रविवारच्या सवाईमध्ये खंडोबाच्या रूपामध्ये त्यांना राम रूप दिसलं होतं खंडोबामध्ये. तुळजापूरला गेले तर मंगळवारच्या सवाईमध्ये तुळजापूरच्या देवी मध्ये सुद्धा त्यांना रामरायास दिसले होते. तर असे वाराच्या सवाईमध्ये आपण वाचतो. तसेच बुधवारची सवाई आहे, की त्याच्यात विठोबामध्ये त्यांना रामरूप दिसले होते. तर असं जेव्हा समर्थांच्या काळी मुघलांनी अत्याचार माजवला होता, मग अशा वेळी ते रामरायाला, पांडुरंगाला खडसावतात राम समजून, की तुला भक्तांचा कळवळा येत नाही का? तुझ्या भक्तांना असा त्रास देतात आहे सगळीकडे, तर तू तिथे असा का उभा आहे, असा जाब विचारला आहे. कारण जसा भक्तांचा भाव असतो, तसाच त्याला देव दिसतो. समर्थांच्या मनामध्ये रामराया असल्यामुळे त्यांना पांडुरंगामध्येही रामरूपच दिसत होतं. तर असं हे श्रीराम आणि पांडुरंगाचं ऐक्य आहे. प्रश्न 5वा आहे, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, मुक्ती विना शांती आढळे ना. यातील विचार समर्थांच्या अभंगांच्या आधारे स्पष्ट करा, असं दिलेलं आहे. तर आपण तुकोबा राया काय म्हणतात, की मने नाही भाव म्हणे देवा मला पाव, असं तुकोबा राया म्हणतात. म्हणजेच देवाच्या द्वारे जाताना भक्तिभाव तुमचा कसा आहे हे महत्वाचं आहे. तरच तो भगवंत तुम्हाला या भवसागरातून पहिल्या तीराला नेतो, अर्थात मुक्ती मिळते, असं समर्थ या अभंगातून आपल्याला शिकवतात. जनरली कसं असतं माणसाचं, की देवळात जायचं ना, तर देवाला काहीतरी मागायचं. मी इथे 11 रुपये अर्पण करीन, मी तिथे 1001 रुपये देईन, मी सोन्याचा मुकुट देईन. पण देवाने मला ऐहिकातलेच गोष्टी मागत राहतो माणूस. पैसा दे, घर दे, गाडी दे, मुलं बाळ दे, अशीच मागणी असते. कुणीही देवाला पूर्ण समर्पण करून भाव नसतो, की मला देवाला काही मागायचं नाहीये, सगळ्यांना सुखी ठेव, ही भावना ठेवून जर तुम्ही देवाजवळ गेले, तरच तो तुमच्याकडे नीटपणे पाहिल आणि तुमची भावना जाणून घेईल. याच्यात गीतेमध्ये म्हणा किंवा ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा पत्रम पुष्पम फलम तोयम असं म्हटलंय, की हे काही अर्पण करायची गरज नाही, तुमचा भाव असेल तरच तुम्हाला देव पावेल आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय, की आपण आपल्या देहांकाराचा त्याग केल्याशिवाय हा भक्तिभाव आपल्यामध्ये निर्माण होऊ शकत नाही.
मग सगळीकडे तोच परमेश्वर भरला आहे असा दृढ विश्वास मनात निर्माण झाला की करता करविता तोच आहे हा भाव येतो आपल्यामध्ये. आणि त्याला शरण गेल्याशिवाय तुम्हाला मुक्ती शांती मिळणार नाही. म्हणून ज्ञानोबा पण म्हणतात नाही का, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साधी येला, असं ज्ञानेश्वरही म्हणतात. तर क्षणभरच तुम्ही पूर्ण समर्पण भावाने त्या देवाजवळ जा, तरच तुमचा भाव त्या देवापर्यंत पोहोचू शकेल आहे. न काही मागता किंवा तुमचा देहाहंकार मी कोण हे विसरून त्या भगवंताजवळ जा, तरच तुम्हाला तो आपला म्हणेल पावेल आहे. समर्थांनी जसं आपल्या आधीच्या अभंगात आपण पाहिलं की समर्थ हा रामराया आहे असं समजून पांडुरंगाकडे गेले आणि म्हणून त्यांना पांडुरंगाच्या ठिकाणी रामराया भासले. तर जसा मनात भाव असेल तुमच्या तसा तुम्हाला देव दिसेल आहे. आपल्याला माहिती आहे की सावता माळीला भाजी कांदा मुळा भाजीमध्ये पांडुरंग दिसला, जनाबाईला दळण दळताना पांडुरंग दिसला, किंवा ती त्याच्यामध्ये अभंग त्यांचे गात गात त्यांचं नामस्मरण करत होती. आणि गोवऱ्या थापतानाही त्याच्यामध्ये पांडुरंग म्हणत होती, म्हणून त्याच्यात पांडुरंग भासला तिला. एक मिनिट ना, मी जरा पॉज घेते. हा, ले जा. हा, आता आपण 6वा प्रश्न पाहूया. 6वा प्रश्न आहे, समर्थांच्या सुंदरकांडाचे वैशिष्ट्य सांगा. समर्थांचं सुंदरकांड घेतलंय. सगळ्यांना तुम्हाला माहिती असेल की रामायणातले फक्त सुंदरकांड आणि युद्धकांड असे 2च समर्थांनी घेतले. समर्थ नाशिकला जाऊन टाकळीला तपश्चर्या करत असताना नाशिकच्या राम मंदिरात जाऊन सगळे ग्रंथ वाचून काढत होते. समर्थांनी रामायण पूर्ण वाचलं होतं आणि त्यातले हे 2च कांड समर्थांनी लिहिले. का तर सुंदरकांडामध्ये हनुमंताचा पराक्रम वर्णन केलेला आहे आणि तो यशस्वी झाला म्हणून त्याला सुंदरकांड नाव दिलेलं आहे. आणि युद्धकांडामध्ये रामरायाचा विजय झालेला आहे म्हणून हे 2 कांड समर्थांनी घेतले असतील आहे असं मला म्हणायचं आहे. त्याच्यामध्ये वानर एक दूत म्हणून गेला होता लंकेमध्ये. रामाचा दूत म्हणून त्याला पकडल्यावर तो रावणाला सांगतो की मी रामाचा दूत आहे आणि मी सीतेला न्यायला आलोय, तू सीतेला मुक्त कर. पण रावण काय म्हणतो की नाही, याला मारून टाका. तर तो विभीषण तेव्हा म्हणतो की हा दूत म्हणून आलेला आहे आणि दूताचा वध करायचा नसतो. आणि मग त्याच्यात या सुंदरकांडामध्ये समर्थांनी एक वानर असूनही एका दूतांनी लंकेत माजविलेल्या हाहाकाराचे वर्णन समर्थांनी सुंदरकांडात केले आहे. आणि रावणाला एक चॅलेंज दिलेला आहे की पहा, मी साधा रामाचा दूत असूनही तुझी धावपळ करवली, सगळ्या लंकेमध्ये त्राहिमाम केलं, तर माझ्या स्वामी आल्यावर तुमचं काय होईल हा तुम्ही विचारच करा. आणि वानराने मारुतीने हे सगळं कशा आधारे केलं, तर एका लांगुल म्हणजे पुच्छाचा प्रताप वर्णन केलेला आहे. तर तो तर दिसत नाही पण त्याचं पुच्छ सगळीकडे खूप हाहाकार माजवतं. प्रत्येक प्राण्यांचे सामर्थ्य असते कोणत्या ना कोणत्या अंगामध्ये. आपण पाहतो की हत्तीचं सामर्थ्य त्याच्या सोंडेत असतं. सोंडेच्या आधारे तो केवढाले पर्वत वगैरे उचलू शकतो, झाडं उचलून उपडून टाकतो. तसंच वाघाचं त्याच्या नखामध्ये आणि पंजांमध्ये असतं. तसंच वानराचं त्याच्या शेपटीत असतं. आणि हनुमंताला तर विद्या प्राप्त होत्या आणि लघिमा वगैरे, तर तो आपलं शेपूट लांबही करू शकत होता, लहानही करू शकत होता. तर नुसतं त्या शेपटीच्या आधारे त्यांनी, कोणाला वाटायचं साप फिरतो आहे, कोणाला वाटायचं माहिती नाही आणखीन काय आहे, तर अशा त्या शेपटीच्या प्रतापाचं वर्णन समर्थांनी याच्यात केलेलं आहे.
आणि त्याच्या या प्रतापाने रावणासारखा बलाढ्य राजा पण घाबरला होता, असं ते त्याचं वैशिष्ट्य आहे. आणखीन आपण याच्यात पाहू की या मारुतीने सीता शुद्धी केली. सीता शुद्धी म्हणजे तिथली शक्ती शोधायला गेला होता तो. सीता ही शक्ती रूप होती, तिचा शोध घ्यायला गेला होता शक्तीचा. आणि त्याच्यातले आणखीन वैशिष्ट्य म्हणता येतील की त्याच्यात सगळे नवरसही आहे. वीररस तर आहेच आहे, आपल्याला माहितीये मारुतीने काय वीररस त्याच्यामध्ये वीरश्री संचारली होती, म्हणून एवढा 100 योजने समुद्र उल्लंघून गेला आणि लंकेमध्ये हाहाकार केला. तसंच त्याचं त्या शेपटीचं रूप पाहिलं तर ते विभत्स होतं, कारण असा मोठाला अजगर वगैरे फिरतो आहे, कधी ते बारीक दिसायचं, कधी मोठं दिसायचं आणि अद्भुतपणा होता. आणि ते जे सगळे घाबरले, ते एक भयानक रस पण होता त्याच्यामध्ये. त्यानंतर त्याच्या शेपटीला जेव्हा चिंध्या गुंडाळून रावण अग्नी लावायला सांगतो आणि तेव्हा मग ते अग्नी पेटत नाही म्हणून रावण फुंकर मारतो, तर समर्थांनी त्याच्यात वर्णन केलंय की तेव्हा रावणाच्या दाढी मिशा जळाल्या म्हणून. तर हे पण हास्यरस झाला इथे. आणि तसंच रौद्र रस पण आहे तिथे. देवांना त्याच्या बंदिवानात ठेवलं होतं रावणाने. तिथले देव म्हणजे कोण, तर सज्जन लोक लंकेतले. त्यांना सगळ्यांना ते रावणाच्या विरोधात जात होते, तर त्यांना सगळ्यांना बंदिवासात टाकलं होतं. तर असं सगळं वर्णन इथलं वैशिष्ट्य सुंदरकांडाचं म्हणता येईल आहे. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, हा समर्थ स्थापित 11 मारुतीची स्थाने आणि त्यांची वैशिष्ट्ये सांगा. मागच्या वर्षीपर्यंत या साधकच्या पुस्तकातच 11 मारुतींचं वर्णन होतं, पण या वर्षीच्या पुस्तकात नाही आहे, ते प्राज्ञेच्या पुस्तकात दिलेलं आहे त्यांनी. तर तुम्हाला आणखीन कुठून मिळू शकतं किंवा मी माझ्याजवळ लिहिलेलं आहे ते सांगते, तुम्ही कोणी उतरवून घेत असाल तर उतरवू शकता. आपण पाहतो की 1644 ते 1655 या 10 वर्षात समर्थांनी या 11 मारुतींची स्थापना केलेली आहे. पहिला शहापूरचा मारुती आहे, तो 1644 मध्ये स्थापन केला आहे. सतीबाई कुलकर्णींची कथा आहे तिथली, की तिला सारवण करत होती आणि रोज समर्थ जात होते तिच्याकडे भिक्षा मागायला. पण जय जय रघुवीर समर्थ किंवा श्रीराम जयराम जय जय राम म्हटला की ती खूप चिडायची की भरल्या घरात तू असं का म्हणतो, आणि त्यांना नाही भिक्षा नाही द्यायची. तर एक दिवशी कंटाळून तिने शेवटी आपलं सारवणाचं पोतेरस त्यांच्या झोळीत टाकलं आणि समर्थांनी ते नेऊन धुतलं, स्वच्छ करून त्याचा काकडा केला आणि त्याच्याने आरती केली. तर नंतर मग ती ते प्रताप पाहून सतीबाई त्यांची शिष्या झाली आणि तिच्यासाठी समर्थांनी पहिला शहापूरला मारुती स्थापन केला. या मारुतीचं वैशिष्ट्य म्हणजे याला मिशी आहे म्हणतात. मी अजून हे सगळे पाहिले नाही त्याच्यामुळे मला माहिती नाही, पण जे वर्णन वाचलं आहे त्याप्रमाणे या मारुतीला मिशी आहे. दुसरा त्यांनी मसूरला स्थापन केला 1645 मध्ये आणि पहिला रामनवमीचा उत्सव इथे घडला. तिथे बऱ्याच वर्ष समर्थांनी आधी रामनवमीचे उत्सव मसूरला केले होते आणि तिथेच त्यांना अंबाजी म्हणजे कल्याण शिष्य मिळाला होता. तिसरा आणि चौथा हे 2 चाफळला आहे. चाफळच्या राम मंदिरामध्ये दास मारुती म्हणून रामाच्या समोर उभा आहे. हात जोडून ही मोठी मूर्ती उभी आहे रामाच्या समोर आणि मागच्या बाजूला प्रताप मारुती आहे. तो असा धिप्पाड आहे आणि युद्ध करायच्या मुद्रेमध्ये त्याची हे आहे मुद्रा. 5वा आहे तो शिंगणवाडीचा आहे. तो चाफळच्या जवळच तिथल्या गुहेमध्ये समर्थ राहत होते आणि या शिंगणवाडीला समर्थांनी शिवाजी राजांना अनुग्रह दिला होता. याला खडीचा मारुती पण म्हणतात. 6वा आहे तो उमरतचा. हा 1649 मध्ये
साताऱ्याजवळ याची स्थापना केली आहे. इथे कृष्णा नदीच्या घाटावर समर्थ स्नानाला जात होते, म्हणून तिथल्या मारुती विशेष आहे. या मंदिराला कळस नाही आहे, हे याचं वैशिष्ट्य आहे की तिथे कळस नाही या मंदिराला. आणि केशव स्वामी इथले मठपती आहेत. माझगावला आहे सातवा. इथे एक मोठा धोंडा होता, तर गावकरी त्याला मारुती मानत होते. तर समर्थांनी तिथे त्याला आकार दिला मारुतीचा आणि त्याची स्थापना केली. आणि मग त्याच्यानंतर समर्थ सेवा मंडळांनी त्याचा जीर्णोद्धार केला. बहे बोरगावचा आठवा आहे. वाळवे इथे कृष्णा नदीच्या प्रवाहात एका बेटावर राम मंदिर आहे. त्याच्या मागे ही मारुतीची मूर्ती स्थापन केली आहे. असं म्हणतात की रामायण काळामध्ये रामराया आले होते आणि सोबत मारुती पण होते. जेव्हा रामराया तपश्चर्या करायला बसले ध्यान लावून, आणि कृष्णा नदी खूप खवळली आणि ती जोरजोरात रामाशी दर्शन घ्यायला, त्यांच्या चरण स्पर्श करायला जोरदार प्रवाहाने धावायला लागली, तेव्हा मारुतीला राग आला की माझ्या रामाला त्रास देते का. आणि मग ते रामरायाच्या मागे 2 हात पसरून उभे राहिले आणि त्या कृष्णेचा प्रवाह 2 भागात विभागला गेला. म्हणून ते अशी तिथली मारुतीची मूर्ती जी आहे ती अशी 2 भाग पसरलेली मूर्ती आहे, दोन्ही हात. आणि त्यानंतर 9वा आहे मनपाडळे. हे पन्हाळगडाजवळ आहे आणि तिथे समर्थ राजकीय कारवाया चालत होत्या समर्थांच्या. शिवाजी नेहमी त्यांना तिथे भेटायला येत होते. 10वा आहे पारगाव, मनपाडळे जवळ आहे हा. एका सपाट दगडावर कोरलेली ही मूर्ती आहे. त्यानंतर 11वा आहे शिराळेचा. 32 शिराळे हे गाव नागपंचमीसाठी, नागांच्या खेळासाठी प्रसिद्ध आहे. महादजी देशपांडे यांच्या आग्रहास्तव या मारुतीची स्थापना केली आहे. या 11 मारुती स्थानी उपासना आणि बलसंवर्धन होत होतं. मावळे तयार होत होते. तिथे नुसतेच मठ नव्हते, तर समर्थ तिथे तरुणांना तयार करायचे, बलबुद्धीने संपन्न करून त्या मारुती समोर आणि शिवाजीच्या सैन्यामध्ये पाठवत होते. तिथल्या प्रत्येक 11 मारुतींच्या स्थानांसाठी शिवाजींनी 11 बिघे जमीन दिली होती आणि अशा प्रकारे ते 11 मारुतींची स्थापना झालेली होती. त्यानंतर 9वा प्रश्न आहे की भीमरूपी स्तोत्रातील तुमची आवडती ओवी कोणती, ती तुम्हाला का आवडते. याच्यात पण उपप्रश्न आहे की आधी कोणती ओवी तुम्हाला आवडते आणि ती का आवडते हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जे अगदी तुमचं नेहमी म्हणण्याचं भीमरूपीच घ्यायचं असं नाही, तर तुम्ही 13 भीमरूपी आपल्या परीक्षेला दिलेले आहेत. त्यातल्या कुठल्याही भीमरूपी मधलं तुम्ही एखादी ओवी निवडू शकता. मग 9वा प्रश्न आहे की समर्थांनी कफाची व्यथा दूर करण्यासाठी ज्या भीमरूपी स्तोत्रातून मारुती रायांना विनविले आहे, त्या स्तोत्राचा अर्थ लिहा आणि त्यातून कोणता संदेश दिलेला आहे असं विचारलेलं आहे. या प्रश्नात पण पुन्हा 2 उपप्रश्न आलेले आहेत. तर तुम्ही वाचाल तर तुम्हाला लक्षात येईल की कफाची व्यथा दूर करण्यासाठी समर्थांनी 6वे भीमरूपी स्तोत्र लिहिलेले आहे. बरंच मोठं आहे ते 6वं भीमरूपी स्तोत्र. 11 ओव्या आहेत त्याच्यामध्ये. फणीवर उठविला वेग अद्भुत केला, त्रिभुवन जनलोकी कीर्तीचा ओघ गेला. रघुपती उपकारे दाटले थोर भारे, परमधीर उदारे रक्षिले सौख्यकारे. असं ते स्तोत्र त्यांनी रचलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्या 3 श्लोकांमध्ये समर्थांनी मारुतीच्या शौर्याची स्तुती केलेली आहे. पहिले 3 श्लोक तुम्ही पाहाल तर त्यांनी
सगळी मारुतीच्या शौर्य कसं केलं त्यांनी त्याची स्तुती केलेली आहे. आणि मग त्यांनी म्हटलंय मारुती रायाला की तू रामरायाचा मुख्य प्राणनाथ आहेस. मग तुला माझी व्यथा म्हणजे या कफाच्या त्रासाने मला ग्रासला आहे ती दूर सार आणि माझी काया सुदृढ कर असं म्हटलेलं आहे. चौथ्या याच्यात आहे पहा, बहुप्रिय रघुनाथा मुख्य तू प्राणनाथा उठवे मज अनाथा दूर सारुनी वेथा झड करी भीमराया तू करी दृढ काया रघुवीर भजनाया लाग वेगेची जाया. तू माझी काया दृढ केली म्हणजे मी रामरायाचे भजन करू शकीन आहे. मारुती राया मी तुला फार काही मागत नाही रे, मला काही फारस तुझ्याकडून नको आहे, पण हा लहानसा काटा काढला नाही तर त्याचा नायटा होईल. म्हणून तू आपले हृदय इतके कठोर का केलेस? मला तुला माझी करुणा येत नाही का? वडीलपणाने तू मला सहाय्य कर. आणि शेवटी मग समर्थ काय म्हणतात की माझी कारुण्य पूर्ण वाणी ऐकून मारुती रायाने कृपा केली आणि माझ्या कथाची व्यथा दूर झाली आणि सर्वांग सुंदर आणि सुदृढ झालं असं समर्थांनी शेवटच्या ओवीमध्ये म्हटलेलं आहे. 11व्या याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. बहुतची करुणाया लोटली देवराया सहजची कपकेते जाहली वज्रकाया परम सुख विलासे सर्व दासानुदासे पवन तनुज तोषे वंदिला सावकाशे. तर अशा प्रकारे तुम्ही समर्थांनी याच्यातून काय संदेश दिला आहे आपल्याला, तर तुम्ही मनापासून भक्तिभावाने जर आपल्या आराध्याला आपल्या आदर्श देवतेला प्रार्थना केली आणि आपला अहंकार सोडून तर तुमचं तो सहाय्य करेल. एक छोटस मी माझं अनुभव सांगते की मागच्या वर्षी माझी एक अभ्यासार्थी होती साधक परीक्षेची आणि असंच तिचा फोन आला मला की हा प्रश्न मला काही समजत नाहीये तर कोणतं भीमरूपी घ्यायचं याच्यासाठी. तर मी तिला हे अशा प्रकारे समजावून सांगितलं की हे भीमरूपी आहे आणि त्या दिवशी तिला अजिबात बरं नव्हतं, ती ताप आलेला होता आणि ते डॉक्टरकडे जाऊन आली आणि तिला डॉक्टरांनी तुला निमोनिया झालाय असं सांगितलं होतं. आणि माझ्यावर विश्वास ठेवला तिने आणि माझ्यावर म्हणण्यापेक्षा समर्थांवर विश्वास ठेवला. आणि दुसऱ्या दिवशी तिचा फोन आला की ताई तुम्ही मला हे स्तोत्र सांगितलं आणि मी रात्रभर ते म्हणत राहिली. आडवी होत होती तर मला खोकला येत होता म्हणून बसून मी सतत या स्तोत्राचा जप केला एक प्रकारे आणि मला सकाळी एकदम बरं वाटलं. माझा ताप पण गेला आणि माझं डॉक्टरकडे गेली तर ते म्हणाले की तुझा कफ पण कमी झालेला आहे. तर असं तुम्ही विश्वास ठेवा तर समर्थांना जसा फायदा झाला किंवा माझ्या त्या मैत्रिणीला जसा फायदा झाला तरच कुठल्याही याच्यात तुम्ही भगवंताला प्रार्थना करताना मनापासून करा. भावविण भक्ती जे आपण म्हटलं तसंच आहे की भक्ती करायची तर त्याच्यामध्ये आपला समर्पण भाव पण हवाच हवा. तर असा या प्रश्नाला तुम्ही छान त्याच सविस्तर हे करू शकता विवरण. शेवटचा 10वा प्रश्न आहे की स्वधामासी जाता प्रभू राम राजा हनुमंत तो ठेविला याच काजा या याचे विवेचन करा. 9वं भीमरूपी स्तोत्र आहे त्यातलं हे चरण आहे की आपण त्याचा सरळ सरळ याच चरणाचा फक्त अर्थ पाहिला तर असं म्हणता येईल की जेव्हा रामरायांनी आपलं अवतार कार्य समाप्त केलं तेव्हा सगळ्यांना माहिती आहे की त्यांना विमान आलं होतं आणि त्या विमानात बसून ते शरयू तीरावरून सरळ वैकुंठाला गेले होते आणि त्यांनी आपल्या बरोबर अयोध्येतल्या सगळ्या प्रजाजनांना नेलं होतं, सगळ्यांचा उद्धार केला होता. पण सर्वांसकट शरयूत प्रवेश केला होता, पण हनुमंताला मात्र नाही नेलं, त्याला चिरंजीव पद दिलं
आणि काय सांगितलं, की माझं जे कार्य आता राहिलेलं आहे पुढे करायचं किंवा मी आतापर्यंत जसं कार्य केलं तसं तू कार्य पुढे चालू ठेव. आणि मग मारुतीची भक्ती कशी करावी याचं वर्णन मग या भीमरूपीमध्ये त्यांनी केलेलं आहे. या स्तोत्रामध्ये समर्थ म्हणतात की सोन्याची मारुतीची ताईत करावा. पुष्कळ तरुण मुलं करतात पहा, की मारुतीची भक्ती करणारे जे असतात ते मारुतीचा ताईत वगैरे दंडाला बांधा म्हणतात. शनिवारी तो दंडावर बांधावा. त्याच्या प्रभावाने काय होतं, की शत्रूंचा नाश होतो. शत्रू फक्त बाहेरचेच असतात का हो? नाही, आपल्या मनातही असतात. कुठले? तर आपले षड्रिपू, सगळ्यात मोठा अहंकार. तर मारुतीच्या प्रभावाने आपल्या मनातले, आपल्या आतले आणि बाहेरचे पण शत्रूंचा नाश होतो. कारण मारुतीचा पाठीराखा आहे श्रीराम. श्रीराम असल्यामुळे मारुतीचा प्रभाव भरपूर असतो. आणि म्हणून मग बघतो की मारुतीची उपासना करणारे भरपूर असतात. आमच्या समोरच दाराशी मारुतीचं मंदिर आहे. मुलं संघ सुटला की सुट्टीच्या दिवशी सुट्ट्या लागल्यावर येऊन भीमरूपी म्हणतात, आरती करतात. तर मारुतीचे मंदिर नाही असं आपल्या भारतात तरी एकही ठिकाण नाही. आणि समर्थांनी तर इथे फक्त 11 मारुतींचं वर्णन आहे, पण जिथे गेले तिथे समर्थांनी मारुतीचं मंदिर स्थापन केलं आहे आणि 1100 मठ आणि मंदिरं स्थापन केलेले आहे असा त्यांच्या साहित्यामध्ये उल्लेख सापडतो. तर अशा प्रकारे हे मला जसं जमलं तसं मी थोडक्यामध्ये मार्गदर्शन करायचा प्रयत्न केला आहे. कुणाला याच्यामध्ये काही अडचण असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. अजून आपल्याला 10-15 मिनिटं आहेत. विचार एक मिनिट थोडस बोलते. हा तुम्ही सतीबाईची जी गोष्ट सांगितली, हा तर त्या सतीबाई नावाच्या 2 बायका होत्या. अच्छा. तुम्ही जी गोष्ट सांगितली ती दुसऱ्या सतीबाईची आहे. आणि ही जी मारुतीची जी आहे, जे हा भीमस्वामी जे होते हा तंजावरचे, भीमस्वामी शहापूरकर हा जे होते त्यांची आई आहे ही सतीबाई अच्छा म्हणजे. अच्छा आणि ती अच्छा. असं व्हायचं किंवा ती म्हणायची, "मी रोज तुम्हाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवणार नाही." तर हो, समर्थ पण म्हणाले, त्या "की त्या सतीबाईंच्या ह्याच्यात वाचल्याचं आठवतं मला की त्यांना नाही मग जेवणार नाही म्हणून. नाहीतर मग ते एका वेळेला असं पूर्ण जेवण वाढतात. त्यांचं म्हणजे जिथे हम्म मारुती आहे तो, त्याच्या हम्म बाजूला एक चिंचेचं झाड आहे. आणि हम्म तिथे ती एक अशी गोष्ट घडली आहे, की बा ती म्हणते एका वेळेला पूर्ण समर्थ म्हणतात, "पूर्ण वाढण जे आहे, ते एका वेळेला मला हा वाढून दे आणि काही येऊ हा नको." आणि हा मग ते सगळं वाढते पण काहीतरी वाढायचं राहून जातं. म्हणून ती जाते. तर तिथे चिंचेच्या झाडाखाली मारुती आणि समर्थ दोघे जण जेवत असतात. तर तिथे ती बेशुद्ध अच्छा पडते. अशी पण तिथली गोष्ट आहे. ते चिंचेचं झाडही अजून आहे तिथे. त्याचा म्हणजे अच्छा. हे असेल पुढचं बीज वगैरे असं, तर हा ते पण हा आहे. ती हा भीमस्वामींची आई आहे. आणि तुम्ही जे म्हटलं, अच्छा. की मग आता समर्थ म्हणाले, की "मी रोज तर काही तुला इथे राहू शकत नाही. मला तर सगळीकडे फिरावं लागतं." तर म्हणून मग हम्म मारुतीच्या मूर्तीमध्ये समर्थ आहेत. म्हणून त्या मारुतीला मिशा आहेत. अच्छा. असं ते बरोबर, हे आता दुरुस्त करावं लागेल हे. हां, अभ्यासार्थींनी पण लक्षात ठेवावं हे की ते अशा सांगितलं पद्धतीचं ते आहे. समर्थ त्या मारुतीमध्ये आहे. म्हणून इतर हा हा मारुतीला म्हणजे मिशा नाही. पण या हा त्या मारुतीमध्ये मारुतीला समर्थ मिशा आहे. मारुतीचं रूप घेतलेलं आहे. आणि हा म्हणून त्या हा मारुतीला मिशा आहेत. असा बरोबर. त्याचा मुद्दा आहे. आणि ती भीमस्वामी जे होते त्यांच्या म्हणजे शहापूरकर त्यांच्या आई. हम्म. तर ते आईचं 2 सतीबाई होत्या. एक हा तुम्ही जी हा गोष्ट सांगितली ती आहेत आणि एक ही आहे. असं आहे अच्छा. ते. बरोबर. बाकी हा हा हा. ते काय आता तिथे जाऊन जे आपण विचारतो तेव्हा त्या काही-काही गोष्टींचा हो, खुलासा होतो. हो. नाही, मी किंवा आधीच सांगितलं, की मी सगळे मारुती नाही, मी फक्त चाफळचे 2 पाहिलेत. हां, त्याच्यामुळे मला काही बाकीचे पाहिले नाहीयेत. तर आणि माझ्या त्या ज्या पुस्तकात मला मिळालं त्याच्यात हेच वर्णन मला सापडलं. म्हणून मी नाही ते ते 2 घेतलं सतीबाई असं. होत्या. 2 हां, सतीबाई असल्यामुळे ते कन्फ्यूज होतं आपल्याला, हां, की हां. ते किती सतीबाई आहे असं ते. बरोबर. नाही, मी त्या माझ्या याच्यात दुरुस्त करून घेईन दुसरा आता. जो आहे, तर त्याला ते विजापूरच्या लोकांनी पकडून नेलेलं होतं. हो, हो.
त्या सतीबाईंच्या यजमानांना आणि समर्थांनी जाऊन सोडवलं त्यांना. सोडवलं. तर ती तशी ती वेगळी गोष्ट आहे. आणि इथे चंद्रगिरीचा डोंगर आहे बाजूला. तर त्या डोंगरावर समर्थ तिथे राहायचे. म्हणजे शहापूर आहे. शहापूरपासून एक चंद्रगिरीचा डोंगर आहे समोर. तर त्या डोंगराच्या गुहेमध्ये समर्थ ती पण एक घळ चांगली आहे. पण मी पण अजून पाहिली नाही. पण घळ चांगली आणि तिथे समर्थ राहायचे. आणि हिला असं वाटायचं की समर्थांना रोज नैवेद्य दाखवायचं म्हणजे ते शक्य नाही. म्हणजे मी ते इतके दिवस राहू शकत नाही. म्हणून मग त्यांनी तो पहिला मारुती तिथे स्थापन केला. अशी ती मारुतीची बाकी खूप आहेत म्हणजे आता आख्यायिका म्हणा किंवा अशा काही ज्या गोष्टी आहेत. हो, थोडक्यात आता घेतलं आमचा ते, मारुती फार जो नाही आहे घेतलं. कापडच्या इथल्या मागचा म्हणजे हो. तो आपण नवसा मारुती म्हणतात त्याला. हो, हो. तो ती नवस गोष्ट पूर्ण मारुती म्हणतात. ती गोष्ट कोणाला आहे. ती गोष्ट आहे, की ते दर्शन घेतल्याशिवाय जेवत नव्हते आणि मग बरेच दिवस त्यांनी उपास झाला त्यांना. तेव्हा मग शेवटी त्यांनी म्हटलं, हो. "मी एका जागी राहू शकत नाही, तर मी इथं मारुतीचं मंदिर बांधतो, तिथंच तुम्ही हे करत जा." हां. तर तेच म्हटलं की तर तशी पुष्कळ आहे. बाकी छान झालं. हो, हो. मी थोडक्यात घेतलं व्यवस्थित. ते, फार नाही. मग ते खूप लांबलं असतं म्हणून मी खूप वर्णन नाही घेतलं 11 मारुतीचं. थोडक्यात घेतलं ते. आहे म्हणजे तेच म्हटलं की जसा अभ्यास करू, वाचन करू तसं माहिती होते आपल्याला. माहिती होत जाते. बरोबर. हो, हो, हो. ही आता नवीन माहिती मिळाली. मी माझ्या ह्याच्यात ऍड करून घेते. नाही खूपच छान माहितीच सांगितलं. हां. फक्त ते 2 सतीबाई असल्यामुळे थोडा गोंधळ झाला माझा. बरोबर. हां. कोणाला काही विचारायचंय, अडचण काही? आता एकदा 11 मारुती पाहून घेतलं. हो, करूया. समर्थ घडवतील तेव्हा. हो. प्रयत्न यायचं करू चालू आपण. झालं. यांना विशेष श्रेणी मिळाल्यावर सुरू झालं. किती किती तारखेला जायचं केव्हा असतं कॉन्व्होकेशन. म्हटलं अरे विचारा वा. तुम्ही विद्यापीठाला. मी कशाला विचारू? मे मध्ये असतं ना ते, तर आता कुठे आहे? नाही, नाही, अभिनंदन. उत्सुकता आता प्रकाशराव आहेत का? सोबत आहेत नाही प्रकाशराव? नात्याच्या बाहेर वाढवून गेले. गेले. अच्छा, अच्छा. अच्छा. मनोबोध का? हो, हां, मनोगत मध्ये त्यांना विशेष श्रेणी मिळाली आहे ना. हां. आपल्या बधाई, याच्यावर बधाई. आलं होतं ग्रुपवर. हां. ग्रुपवर आलं होतं. आतापर्यंत जबरदस्तीने न्यावं लागायचं. आता म्हणतात की आता शेवटचीच परीक्षा आहे. आता याच्यानंतर की मला सर्टिफिकेट मिळणार नाही वगैरे असं म्हटलं चला. हो, म्हटलं विचारा हो. विद्यापीठाला कार्यक्रम. माझे पण 3 अभ्यासार्थी होते मनोबोधचे. पण ते आपल्या ग्रुपमध्ये नाही आहेत म्हणून मी टाकलं नाही त्यांचं. तर त्यातले एक सुनील सप्रे म्हणून आहेत, ते डॉक्टर आहेत बहुतेक. तर त्यांना 83% मार्क मिळाले. मग त्यांचे स्वाध्याय पाठवले विद्यापीठाला. तर बघायचं आता त्यांचं येतं का. अलका एक जोग पण जोग, झाल्या. अलका जोग पण होत्या. हो, त्याही आहे. त्यांनाही विशेष श्रेणी आहे. आणि एक वैशाली रानडे म्हणून होत्या, त्यांना पण विशेष श्रेणी आहे. तर जोगचा फोन आला मृ होता. हा, मला नाही मृणालताई आला फोन ज्यांच्या आणि त्यांनी मला हे नाही पाठवलं. हा, नाही त्यांनी मृणालताई ज्यांच्या समीक्षक असतात ना, त्यांना विशेष श्रेणी मिळते. विशेष श्रेणी देते. कारण मी सगळ्या हाताने मार्क देते. फार कमी प्रथम श्रेणी असते माझी, विशेष श्रेणीच देते सगळ्यांना. कारण सगळ्यांचं विशेषच असतं. माझे जे अभ्यासार्थी आहे सर खरंच खूप हुशार आहेत सगळे. छानच असतात त्यांचे स्वाध्याय. खरंच छत्तीसगडवाले तर त्याच्या फारच हुशार आहे. हा, हा. छत्तीसगडवाले म्हटलं फारच हुशार. हो, हो. नाही, खरंच आहे. आणि 3 वर्ष झाले आता त्या माझ्याकडे आहेत, तर मला जास्ती अनुभव आहे त्यांचा. सगळ्या विशेष श्रेणीवाल्याच आहे. हम्म. छान. आता उद्या प्राज्ञाचं आहे ना, प्राज्ञाचं हे करायचंच आहे बाबा. कारण 3रा स्वाध्याय आहे. मुख्य 4थ्याचं आवश्यक आहे. पण मागच्या वर्षी झालं की 3ऱ्या नंतर मार्गदर्शनच नाही झालं प्राज्ञाचंही. या वर्षी सगळ्याचे करायचे आहे. नाही काय कोणाला कोणी गरज वाटत नाही त्याच्यामुळे मग बंद केलं ते असं काही हो. नाही. हा, हा. आम्हाला तर नेहमी मार्गदर्शनाची गरजच पडते. नाही, लिहायला आ- सोपी जातं ना आपल्याला आणि कळायला वगैरे. आणि नेहमी पहिला प्रश्न थोडा गोंधळातच टाकतो. काय होतं की आता करता तसं या असं म्हटल्यानंतर मग आणि वाटलं तर केव्हा फोन करता येतो. त्याच्यामुळे हो, मग हो. तेवढं
नाही पण हे बरोबर. मुद्दामून समज मुद्दामून फोन करण्यापेक्षा ह्याच्यामध्ये जॉईन झालेलं केव्हाही चांगलं. चांगलं असतं ज्यांना आणि वेळेवर आपण अडचणी पण विचारू शकतो ना, काही आहे बरोबर का आहे. वगैरे. हा, हम्म. पण ते कोणाला अडचणी येत नाही असं दिसतंय. ते काय अभ्यास केला तर अडचणी येतात, नाही तर मग अडचणी येतच नाही. येतच नाही, बरोबर. आता तर ते आम्ही नातू म्हणाले, मी जर 10 वेळा तुमचं ऐकतो, त्याच्यानंतर लिहितो, तेव्हा कुठे ते थोडंफार तरी मला समाधान वाटत नाही. नाफडे जे आहेत, भगवंत नाफडे, हो, ते म्हणते की मी 10 वेळा बरोबर. तुमचं ऐकतो, त्यामधनं विचार करतो, तरी समाधान वाटत नाही की आपण बरोबर लिहिलं. तर ते हो. त्याला म्हटलं अभ्यासू व्यक्ती आहे त्याला तसं होतं, नाहीतर मग चला पटपट लिहायचं, लिहून मोकळं व्हायचं असं होतं. बरोबर. मला पण दुसऱ्या स्वाध्यायाच्या 10व्या प्रश्नाचं समाधानपूर्वक झालं नाहीये, पण लिहिलंय. नाही, पुष्कळ प्रज्ञाताई प्रयत्न करतात, त्याच्यामुळे आपल्या अभ्यासार्थी खूप छान तयार होतात, काही प्रश्नच नाही. सगळ्यांचे स्वाध्याय पण छान असतात आणि नाही याचं व्हायलाच सगळं श्रेय पाहिजे. प्रज्ञाताईंना आहे. नाही, नाही हे असं काही आधी नाही. आधी मी पुस्तकं आम्ही केलं तर तेव्हा पुस्तकही नव्हते, मार्गदर्शनही नव्हतं, काहीच नव्हतं. त्याच्यातून केलं बाई, कसं तरी पार लागलं असं म्हणायचं. प्रज्ञाताईंना माहितीये कसे होते माझे स्वाध्याय. पण पण तरी आज तुम्ही एवढे तयार झाले आहात, की सगळ्यांना मार्गदर्शन करू शकताय. म्हणजे छानच होते. असे विद्यार्थी घडवले पाहिजे आपण, आहे ना? हा, बिलकुल बिलकुल घडवलेच पाहिजे. खरंच आहे. नाही कारण आता आता मी संघच मानला की आपल्या आपल्या इथे प्रत्येक एक तरी बक्षीस दरवर्षी मिळालंच पाहिजे कुठेतरी. हो, हो. हो, मी हो. मी